मनोहर भाई असतील किंवा सगळे महासचिव असतील, संपूर्णपणे वंचित बहुजन आघाडी पुणे शहर असेल, आपली ताकद ही विखुरलेली ताकद आहे आणि विखुरलेली ताकद आहे येणाऱ्या लोकसभेला आपल्याला एकत्र आणायची आहे। आणि विखुरलेली ताकद ज्यावेळेस एकत्र येते, मला वाटतं कदाचित मागाशी दुपारी जो आमचा एक लाईव्ह झाला, दोन्ही उमेदवार माझ्या सोबत होते। मला वाटतं की आपण सर्वांनी पत्रकार परिषदेमधला तो लाईव्ह पाहिला पाहिजे की दोन्ही उमेदवार ज्यावेळेस माझ्यासमोर बोलत होते, अक्षरशः त्यांची भांडणं चालू होती। मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुमचं विजन काय असेल? की त्यावेळेस पत्रकारांसमोर सगळ्यांसमोर नवी पेठेमधल्या पत्रकार भवनमध्ये सांगितलं, माझं विजन हे विकासाचं असेल, यांच्यासारख्या कलगीतुऱ्याचं नसेल। कारण यांना फक्त एकमेकांना नावं ठेवायची आहेत आणि आपल्याला या पुण्याचा विकास करायचा आहे। मी तुम्हाला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जेवढे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांना मी आजच्या काल झालेल्या जयंतीने आज सुद्धा आपण जयंती साजरी करतोय। मी कार्यकर्त्यांना जास्त काही मी स्वप्न दाखवणार नाही, पण तुम्हाला एक शब्द मात्र नक्की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एक शब्द 100% मी तुम्हाला देऊ शकतो। मी या ठिकाणी तुम्हाला संजय काकडेंसारखं स्वप्न दाखवणार नाही की 100 नगरसेवक निवडून येईल, परंतु या लोकसभेचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचाच पुण्यामधला असेल। आणि त्याच्यानंतर अवघ्या 6 महिन्यांनी जी पुणे महानगरपालिका येते, या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जी अवघ्या 6 महिन्यांनी ही निवडणूक होणार आहे, या खासदारकीनंतरनं मी आत्ताच तुम्हाला सांगतो, या पुण्याची सत्ता नाही, परंतु या पुण्याचा विरोधी पक्षनेता हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल। कारण सत्तेमध्ये राहून आपल्याला यांना जागेवरती जर आणायचं असेल तर विरोधी पक्षामध्ये बसून वसंत मोरे पुणे शहराचा विरोधी पक्षनेता होता। आणि म्हणजे फक्त लोकांना जी काही स्वप्न दाखवली जातात की तुम्हाला जर या पुणे शहराचा विकास करायचा असेल तर तुम्हाला केंद्रात सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचा खासदार निवडून द्यायला लागेल, राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाला तुम्हाला मतदान करायला लागेल। परंतु मित्रांनो, गेली 15 वर्षे मी या पुणे शहरामध्ये विरोधी पक्षामध्ये बसलेलो आहे। परंतु मला माझ्या समोरच्या दोन्ही उमेदवारांना विचारायचं होतं, आणि भविष्यामध्ये 30 तारखेनंतरनं पुणे शहराच्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये यांना प्रश्न विचारले जातील की तुमच्या हातामध्ये या पुण्याची सत्ता दिलेली असताना, 100 नगरसेवक तुमच्याकडे असताना, 6 आमदार, 100 नगरसेवक, 3 खासदार या पुणे शहरामध्ये असताना, पुणे शहराने तुम्हाला एवढं दिलं, तुम्ही पुणे शहराला काय दिलं? एक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता 100 कार्यकर्त्यांच्या बरोबरीने त्यांना आता आपल्याला दाखवून द्यायचं आहे। तेव्हा आपण सर्वांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रलोभनाला आपण बळी पडायचं नाही। मला परवा दिवशी ज्यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये मीटिंगला बसलो होतो, त्या दिवशी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलं की समोर बसलेला जो कार्यकर्ता आहे तो वसंत मोरे नाही, तो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे, असं आपल्याला समजलं पाहिजे। मी आजच सांगितलं, महापौराला माहित नाही भाई, महापौर माझ्या शेजारी बसले होते, रवी भाऊ, महापौराला एवढं सुद्धा माहिती नाही की 20/7/2000ला ज्या आपल्या माल धक्क्याच्या शेजारी जे आपलं आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे, या सांस्कृतिक भवनच्या शेजारी 2 एकर जागेवरती प्रस्ताव मान्य झालाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचं विस्तारीकरण करणं 2000 साली। आज विचार करा, 24 वर्ष झाली, आज 24 वर्षानंतर सुद्धा तो विस्तारीकरणाचा प्रश्न बोंबलत पडलाय। मी पहिला आज तुम्हाला सांगतो, मला काय करायचं असेल खासदार झाल्यानंतर तर पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचं विस्तारीकरण मी करणार। कारण 24 वर्ष जर या लोकांना सत्ता ताब्यात असताना यांना जर प्रस्तावित त्या ठिकाणी जो मान्य झालाय,
जो ठराव महानगरपालिकेने मान्य केला, राज्य सरकारने मान्य केलाय, देवेंद्र फडणवीसांच्या सह्या आहेत त्याच्यावरती, एवढ्या मोठ्या प्रमाणात या लोकांना सगळं मान्यता असताना जर त्या आंबेडकर भवनाचं विस्तारीकरण होत नसेल तर यांना सत्तेवरती येण्याचा अधिकार नाहीये. फक्त आपण या गोष्टी लक्षात ठेवा की आता प्रलोभन येतील, अनेक लोक आपल्या दारामध्ये उभी राहतील, परंतु या तुमच्या दारामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही एक गोष्ट सांगा की आजपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता हा वेगवेगळ्या पक्षांकडे गेला, वेगवेगळ्या पक्षांनी त्याला वाटून घेतला, पण आज पहिल्यांदा पुणे शहरामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी एक खामक्या उमेदवार दिलाय. आणि मला वाटतं आजपर्यंत तात्याचा हातोडा अख्ख्या पुणे शहरात चाललेला तुम्ही पाहिलेला आहे. आणि आता तात्याच्या हातोड्याला वंचित बहुजन आघाडीचा दांडा लागलेला आहे. आता त्यामुळं या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी वंचितांवरती अन्याय होतील, वंचित हा फक्त दलित समाजामध्ये नाहीये, प्रत्येक समाजामध्ये वंचित आहे. मराठी समाजामध्ये वंचित आहे, मुस्लिम समाजामध्ये वंचित आहेत, आणि त्या सर्व वंचितांसाठी आजपर्यंत मी काम आलोय. आणि आतापासून मला अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीचं काम करायची संधी मला श्रद्धेय बाळासाहेबांनी दिली आहे. जी संधी त्यांनी मला दिली आहे त्या संधीचं सोनं येणाऱ्या लोकसभेमध्ये मी तुम्हाला करून दाखवतो एवढं सांगतो. आणि आज मला या ठिकाणी भीमराज प्रतिष्ठानच्या वतीने मला बोलवण्यात आलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीमराय.